सो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव सुजय संजय एल्वे. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये बघू आपल्याला काय करायचं आहे काय नाही. आता बघू. आता मम्मी आतमध्येच आहे. आता मम्मीशी जर जरा बघूया. मम्मी हे बघा, ही आमची मम्मी आहे. हे बघा, ही चिंदी बघा कशी पकडते. आणि आमचा भांडीचा पसारा बघा. ही माझी मम्मीला लवकर भांडे आता टाइम किती झाले 7 वाजले. दिवाबत्तीचा टायमिंग आहे गाईस. दिवाबत्ती करायच्या आधी तर काय बोलायचं काय नाही आता ते आता दिवाबत्ती करणार त्या आधी दिवाबत्ती करायची. हमेशा गाईस लेट होतो. लेट दिवाबत्ती करायला ते काय बरोबर सांगणार. होतं, उजेड असतो मग नाही करत. मग उजेड असतो तर नाही करत मी दिवाबत्ती. हे बघा, तुम्ही बघू शकतात बाई. आता मम्मी त्याला हे करा, ते कापूर लावतात ना. कापूर काय कापूर नाही वात वात सॉरी वात आता मम्मी लावते. वात वरती करते. भांडीचा बसा. आई मम्मी हे काय मच्छी बिच्छी. ही मच्छी पप्पाची मच्छी आहे, ती बनवायची आहे. काय करू गाय, जेवण बिवण करायला नाही पडलेलं आहे. एक काम करायला घेतलं का त्याला 1-2 घंटे जातात. ह्याच्या पाय सगळा उशीर होतो. माझ्या पाय काहीच बोलते. हम्म. माझ्या मम्मी सांगत कामवाली बाई ठेवायचं आहे मला. ही याच्या पाय सगळा लेट लेट आरामशी उठतो, आरामशी सगळं करतो. माझ्या मम्मीला काहीच थोडा पण आराम नाही. 24 घंटा काम काम काम. हे बघा गाईस, बघू शकते. आता मगाशी पण गाईस तिने एवढा पसारा काढला होता माझ्या शूजसाठी. माझे शूज भेटत नव्हते फुटबॉलचे. ते मी इकडे आलो होता, माझ्या पप्पाने कुठेतरी टाकून टाकला. ते माझ्या मम्मी लोकांनी तिकडून महालक्ष्मीवरनं पुरा बोजा घेऊन आला होता आम्ही. एक थैलीमध्ये पुरं बॅग मोठी, ती बॅग असते ना कोणची, ती जम्बो बॅगमध्ये गाईस सगळं माझं सामान भरून पहिला मी तिकडे राहायचं. नंतर आता इकडे शिफ्ट झाला. तर जम्बो बॅगमध्ये सगळं माझं सामान आणलं होतं. आता माझे फुटबॉलचे शूजच नाही भेटत. तर आम्ही आता एकच शूज पेरतो, ब्लॅक कलरचे नायकीचे. माझ्याकडे अजूनच होत्या गाईस व्हाईट कलरमध्ये. तिथे गाईस भेटत नव्हते. मम्मीने एवढा पसारा काढला म्हणून मम्मीलाच लेट झाला. आता दियाबत्ती गाईस, दियाबत्ती करून मग आपली मम्मी आपल्याला मग पैसे देईल. मग आपली बत्ती होईल. हां मम्मी, ह्याला किती द्या तरी कमी आहे याला. काय द्या. दिलं तर सकाळपासून काही बोलते मम्मी दे. सकाळी दिलास. सकाळी तर मी काय नाही दिला. गाईस, मी काय कामाधंद्याला जाते त्याला पैसे आहे देव. हा, मी घरात गाईस असते. माझी मम्मी म्हणजे कामात जात की नाही जात, मला पैसे देते ती. मला हे लोक देतात ते देते मग नाश्ता यायला बाजाराला. माझ्या मम्मीचा अड्डा बघा गाईस. इकडे काय ह्याच्या खाली लपवते, ह्याच्या खाली एक, ह्याच्या खाली एक, वर लपवते. वरती मम्मीचे सगळे हड्डे आहेत, तुम्हाला दाखवतो गाईस. तुम्ही पण येशील गाईस सूममध्ये कधी घरी भेटायला तर सूममध्ये खूप घपचा करून टाका डायरेक्ट. मी तर असंच काढतो गाईस माझ्या मम्मीचे सगळं. कुठे येते पुण्यामध्ये सगळं मम्मी पैसे ठेवते. त्या पैशावरून गाईस सूममध्ये 10, 20, 30 रुपये काढतो. पण माझी मम्मी मला कधी काय बोलत नाही गाईस. तर काय बोलू तुम्हाला गाईस, आता बोला गाईस. हे बघा किती मस्त वाटते. अशी आमची टी व्ही आहे, माझी ट्रॉफीज. माझी टी व्ही आहे. टी व्हीवर बघा मस्त साईडला हार्ट आहे. आणि अजून तुम्हाला दाखवतो गाईस. कधी माकड गाईस गाडी चालवतो, माहिती नाही, माहिती असेल की नाही तुम्हाला माहिती नाही, पण आमच्या घरी माकड पण गाडी चालवतो. तुम्हाला दाखवते बघा. बघा गाईस, हाय करतो. हाय गाईस, तुम्ही पण हाय करा त्याला माकडला. तर माझी मम्मीला बघू. मम्मी काय बोलते तू. काय बोलू आता, मी माझं काम करू दे बेटा. मग आज काय जेवण बनवतं स्पेशल. काय बनवू ते टेन्शन आहे रोज रोज. हा गाईस, आज माझ्या मम्मीने माझ्यासाठी स्पेशल काय बनवतं मम्मी. उत्तप्पा. त्यामध्ये काय काय मस्त कांदे बिंदे मस्त होते, मस्त लागवता गाईस. उत्तप्पा मस्त लागला होता सकाळी. तर मी त्या ब्लॉग नाही काढला गाईस. उत्तप्पा मस्त मम्मीने बनवला होता. दियाबत्ती करायच्या टायमाला गाईस. देवा आम्हाला बुद्धी दे. मला आणि माझ्या मम्मीला बुद्धी दे. मला बुद्धी आहे माझ्या आता झाले दिवस. तुला मी दे देवा. माझी मम्मी एकच बोलते माझे वय झालं. माझ्या काय व्हायचं. माझी मम्मी काहीच मात्र दिसतं तुम्हाला नाही ना. नाहीच मला माहिती मी काय केलं की. ह्याला काय माहिती आहे. बघ माझी मम्मी काय अजून पण जेवण वाटते. जेवण आहे मी. हा मग हे बघ. तू जेवण आहे मी तर चालेल. कॅटरीना काय पण फेल आहे माझ्या मम्मी सोबत गाईस. हे बघा आता दिया अगरबत्ती लावून मस्त देवाला फटाफट. काम पडलीच आहे माझी, तुला काय. मम्मीला 24 घंटा फक्त काम. तर काहीच भेटू तुम्हाला थोड्या टाइम नंतर. मम्मी बघा मशीनने काय करतो तुम्हाला दाखवते. आमच्याकडे न्यू मशीन आहे आता.
हे बघा तुम्ही, हे बघा. बघा हे काय करतो आहे काहीच मम्मी ते बारीक करते ना कांदे टमाटरला असं ते न्यू मशीन मम्मीने घेतलं आहे. ऑनलाईनमध्ये बघून बघून काहीच मम्मी मागवते सगळे मशीन बिशीन जे काय काहीच ऑनलाईनमध्ये बघते काय काय मशीन आहे काय काय नाही. ऑनलाईनमध्ये जे जे भेटलं काहीच खूप सारं ऑनलाईनमध्ये मम्मीने मागवलं आहे. असं अँटिक पीस मम्मी जे जे ऑनलाईनमध्ये बघते मम्मी लगेच मागवते काहीच. हे बघा तुम्हाला बॉक्स इकडे दाखवते. बॉक्स इकडेच आहे बाहेर ठेवले. हे बघा काहीच तिचा बॉक्स मिक्सरचा छान मिक्सर आहे काहीच. तुम्ही बघा काहीच ऑर्डर करा तुम्हाला पाहिजे असेल ते ऑनलाईन मिशोवरनं. हे बघा एकदम पूर्ण बारीक झाला काहीच. तर मम्मीला जेवणाचं मम्मीला काम करणार. मम्मीला काय नुसतं कामच आहे काहीच बाकी मम्मीला काय आहे नाही. मम्मीला विचारा काहीच आहे काय. मॉम यू हॅव मनी. मम्मी बोलते चूक बनाईन दे मग याला काही बरोबर ना. मी एकदा करून बघू मम्मी कसं करतात. त्याला फक्त प्रेस करायचा. वाव काय छान मशीन आहे. फक्त याला प्रेस करायचं त्याने मस्त बारीक मिक्सर सारखंच आहे. मिक्सरला कसं काहीच ते बटन ऑन ऑफ करायला लागतं. याला फक्त प्रेस करायचं बटन आहे बघा. खूप छान मशीन आहे माझी मम्मी ऑर्डर करत असते काय पण. आता काहीच माझ्या पण ऑर्डर आहे का मम्मी मला पैसे द्या. मस्त मस्त मशीन आहे छान मशीन आहे आणि आम्ही पण छान आहे आम्हाला पण द्या. तर कसं इकडे लपवलं आहे म्हणून ते दाखवत नाही. तुम्हाला मग कशी बोलला काय की कोणा मम्मीचं आहे. एक एक कोणामध्ये लपवलं. मला वाटतं ह्याच्या खालीच असेल. बघूया ह्याच्या खाली बघूया गाईसाठी पण एकदा. नाही अरे गाईस मम्मीने हड्डा चेंज गाईस बघितलं मम्मीने हड्डा चेंज केला. मम्मी तिकडेच होते आता इकडे पण आहे अजून एक हड्डा. तर मम्मीने आता ठसून ठेवले. मग क्या बात है बाबा छुपा विपा के रखते आजकल हम क्या चोर है. गाईस मला मम्मी बोलते तू बाहेर था मी पैसे काढते. काय बोला सांगा तुम्ही. आता काहीच बाहेर आलंय काहीच आपलं खाली पण देते आता. हे बघा आता काहीच बघा कशी सुमसुम मध्ये काढते बघा. बघितलं काय काय काढ ते बघ ती बघा कशी वरतून वरतून काढते. तिने सूम मध्ये तर वरतून काढलं ना खिशात भरते. हे बघा हे बघा आई शप्पा हे बघा गाईस माझ्या मम्मीने पावडरचा डब्बाच पाडून टाकला. मला बोललं ते काढलं मी ते काढलं असतं ना. एवढं गाईस मम्मीने फ्रीजच्या वरती पैसे ठेवले. ते बघते बघा हे बघा काय बोलायचं माझ्या मम्मीला सगळं पाडते. त्यापेक्षा गाईस मम्मीने एवढं सगळं सामान पाडायच्या पेक्षा ते फ्रीजच्या वर्षी वरती होते ते मला बोलले ते काढते मम्मीच्या हात पावडर गाईस मम्मीने पाडून टाकला. काय नाही एवढं थोडंसंच पावडर पडले. मग मला बोलायचं तर गाईस मीच काढून दिलं असं ना मम्मीला वरतून. तिचे हाईट पर्यंत तरी पण ती वरतून काढली आणि सगळं पावडर पाडून टाकला. इकडचं सामान पडलं आणि आमचं द्या हे बघा बोला ना तुला मला माहिती आहे तिकडे ठसून ठेवते ती. हे बघा थोडीशी ते पावडर पण सोडत नाही बघा कशी आहे ती. शी तीच पावडर कालची पावडर मला लावते गाईस. तुम्ही बघता ते गाईस तुम्ही तीच पावडर खालची पावडर मला लावते. वेस्ट नाही करायचा. वेस्ट नाही करायचं. महागाई झाली. महाग गाईस महाग खूप झाले. वेस्ट करी नाही करायचं गाईस. तुम्हाला खाली जाऊन भेटू. खाली चाललं आता मी तर गाईस चला तुम्हाला खाली जाऊन भेटतो मी. बाय बाय. सो गाईस आता मी आलो इकडे फुटबॉलच्या ग्राउंडला. तुम्हाला दाखव इकडून रस्ता आतमध्ये जायला. आपण आतमध्ये जाऊ जरा. तुम्हाला दाखवतो गाईस मी इकडे रोज येतो इकडे करून की इकडे म्हणजे आंघोळ बिंगोळ करून इकडे रोज बघायला येतो गाईस. करून की मी पण प्रॅक्टिसला जातो. मी पण कोचिंग करतो गाईस. तुम्हाला दाखवतो इकडे लहान पोरं शिकतात आहे कसे फुटबॉल खेळतात. फुटबॉल गाईस इकडून वरती चढायला लागलं मला. गाईस तुम्ही बघू शकता तिकडे बघा पोरं लोक कशी मेहनत करून प्रॅक्टिस करतात गाईस. प्रॅक्टिस मेक परफेक्ट. कोचिस लोक पण आहे गाईस. तर गाईस मी इकडे हा रोज येतो कारण की मला पण फुटबॉल बघायला खूप आवडतं. मला पण खूप आवड आहे आणि मी पण ऑलरेडी फुटबॉल प्लेयरच आहे. माझा पण एक टाईम होता गाईस मी पण फुटबॉल खेळत. आता माझी इंजरी आहे म्हणून आता मी खेळत नाही.
यावर्षी मला पण फर्स्ट डिव्हिजन खेळायचं आहे. मी खूप 5-6 वर्ष खेळला मी, नंतर बंद केला. मला इंजरी झाली सेकंड डिव्हिजनमध्ये. आता काय करू नाही शकत गाईस, आता काय करणार. तर गाईस आता आपण हमेशा येतो कारण की आपल्याला खूप आवड आहे. आता मी खूप लांब आलो राहायला. आता महालक्ष्मीमध्ये मित्र लोक होते, पण तिकडे गाईस कसं मला तिकडे जायचं मित्रांना खेळायला, टुर्नामेंट खेळायचं आहे मी तिकडे. आता तिकडून मी आता इकडे विरारला शिफ्ट झालो. तर विरारला गाईस आता मला इकडे कोण माझे मित्र आहे नाही, कोण नाही. तर गाईस एकटाच इकडे फिरतो, एकटा असं आंघोळ बिंगोळ दुपारचा गाईस इकडे येतो आणि इकडे बघायला येतो कसे प्लेयर. असे गाईस खूप सारे प्लेयर इकडे मेहनत करतात इकडे फुटबॉलमध्ये करिअर पण आहे गाईस. तुम्ही खेळत राहा फुटबॉल. मी पण बोलतो गाईस, मी पण एक कोच आहे, फुटबॉल कोच. आता मी पण पहिला गाईस फुटबॉल केला, तर मी पण कोच बनले AFFचा. मला अंधेरीला माझी कोचिंग होते गाईस. तिकडे हमेशा येतो गाईस मी इकडे फुटबॉल बघायला, दुपारचा, सकाळचा, रात्रीचा 8 टायमाला पण गाईस मी येतो. तर काय नाही गाईस, मला एवढंच बोलतो गाईस, तुम्ही कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर तुम्ही म्हणजे जी जाऊन प्रॅक्टिस करा, सगळं करा गाईस. मी तुम्हाला एवढंच बोलतो, मनापासून सगळं करा, सगळं होईल, सगळं स्वप्न पूर्ण होईल. तर काय नाही गाईस, तुम्हाला असं काही एवढंच बोलतो, तुम्हाला मेहनत पूर्ण करा गाईस. मला पण ब्लॉगर बनायचं आहे, म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं, प्लस फुटबॉल पण खेळतो, प्लस कोचिंग पण करतो गाईस. तर काय नाही गाईस, तुम्हाला भेटू जी गाईस. सरप्राईज आता जस्ट गाईस घरी आलो. मम्मी आधी सरप्राईज पप्पाने आणलं गाईस ड्रेस. ओ हो, एक नंबर. मम्मी खुश आहे, मम्मी खुश, आपण खुश. हे बघा ड्रेस आता मम्मी गाईस पिरून बघते. गाईस पिरून बघून मम्मी तर कशी नाही गाईस. तुम्ही थोड्या वेळ थांबा द्यावा, तुम्हाला दाखवतो गाईस. आहे मम्मी अटकली तिकडेच. गाईस आपण तारक महिना चालवला, आपली TV पण गाईस बरोबर झाली आता. गाईस आता मम्मी चालले पिण्याला. आहे बघा नवीन ड्रेस मम्मीला, खूप टाईमनंतर मम्मीला सरप्राईज झालं, पप्पाने दिलं आहे. गाईस आता मम्मी पेंटरना बघूया मम्मी कशी दिसते. गाईस मम्मी आल्या का, हे बघा. ओ हो, चांगलं वाटतंय, खूप छान. गाईस मम्मी कशी दिसते कमेंट करून सांगा. सुजू बी ना मम्मी. ओ हो, जनगण म्हणाला गाईस, मम्मी उभे तशी उभी राहते. वंडी, हा गाईस मम्मीची वंडी संगत कसं लागतं बघा. हा हा, एक नंबर, मस्त 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 भेटू हातलो आहे कसं. गाईस मी परत जेवण मी परत टर्फला आलो इकडे. आबा गाईस कुत्रा भारी आहे बघा, भारी आहे गाईस तो कुत्रा कधीपासून. गाईस मी आता जेवण आलो परत इकडे टर्फला. बघ येतोय, इकडे ये इकडे. याला इकडेच जाऊ गाईस. तो बिचारा कधीपासून खायचा कोशिश करतोय, तुला बिचारा कधीपासून भूक लागले. बघा गाईस, तुम्ही बघू शकता किती भूक आहे तो बिचारा. गाईस आता मी आलो होतो जेवण इकडे टर्फला, परत क्रिकेटची मॅच बघायला तुम्ही बघू शकता. क्रिकेटची मॅच बघायला आलो होतो, तर मी विचार केला परत याला बिस्किट द्यावं, बिचारा कधीपासून भुक्का होता गाईस. हे बघा, ठीक आहे ठीक आहे. बघा गाईस किती तो भुक्का आहे बिचारा. तो जेवण आला गाईस मी परत क्रिकेट बघायला इकडे परत टर्फला. तो बिचारा गाईस मगापासून तो तिकडे एक दारू प्यायला माणूस बसला होता तिकडे. तो मगाच तोंडाकडे बघत होतो. तर गाईसला तो देत नव्हता खायला. तर मी जाऊन बाहेरनं बिस्किट आणलं 5 रुपयाची पार्लेजी. मला बरं नाही वाटलं म्हणून मी तुला दिला. हे बघा गाईस, जरा खाऊ दे. तर गाईस आता जसं खायला दिला, इकडे गाईस एक माणूस बसला होता तिकडे. तुम्ही दाखवते, हा बाई इकडे एक माणूस बसला आहे, दिसत असेल तुम्हाला इकडे. तर गाईस इकडे एक माणूस बसला होता. तर गाईस त्याला तो मगाचपासून तो तिकडे दारू प्यायला बसला आहे. त्याला गाईस तो मगाचपासून त्याला माणूस म्हणजे त्याच्याकडे चकना पण होता. माणूस म्हणजे चकना खात होता. तो कुत्रा त्याच्या बाजूलाच बसला होता. तो बिचारा म्हणजे असं त्याला बघत होता. त्याला थोडं पण देत नव्हता तो त्याला. तो बिचारा असं तिकडे बसत होता. मी तिकडे आता टर्फला आलो तर तिकडे बघितलं तो कुत्रा त्याला कधी असंच बघते, पण तिला तो खायला नाही टाकत आहे. तर काय आलो मी आता टर्फला आलो, तर मी परत त्यासाठी बिस्किटांना बाहेर गेला. त्या बिचारा बिस्किट दिला. तो बिचारा बघितलं किती उपाशी होता तो. तुला बिस्किट वगैरे दिला मी आता. मला खूप बरं वाटलं गाईसला देऊन. मी तिकडेच बसला होता थोड्या वेळ पहिला.
तुम्ही तिकडे बघत होतो बिचारा असं बसला तर तिकडे बसून गेला त्याकडे बघत होता बिचारा. तिने पण तिला थोडाफार काय दिला नाही म्हणून मी परत बाहेर गेला. बाहेर बिस्किट आणला तर तुमच्यासमोर तुम्ही बघितलं असेल तर दवून टाकला काहीच मी. तर काय नाही काहीच असं तुम्ही हेल्प करा कुत्रा लोकांची. कुठे तुम्हाला कुत्रा उपाशी दिसाल त्यांना हेल्प करा तुम्ही. तर काही आता बी एवढंच. काही समजा नक्की व्हिडिओ आवडला असेल माझी. लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.